मित्रांनो, कालच्या घटनेवरून एक गोष्ट लक्षात आली की विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी क्रांतीही केलेली आहे आणि प्रतिक्रांती सुद्धा केलेली आहे. लक्षात ठेवा. या मनुवादी लोकांना असं वाटत असेल किंवा असं वाटत आहे, खास करून 2014 नंतर असं वाटत आहे की आम्ही जिंकलो. परंतु लक्षात घ्या, हा तुमचा विजय कदापिही आम्ही यशस्वी होऊ देणार नाही आणि त्यासाठी एक घटना कारणीभूत असते. लक्षात ठेवा. आणि काल माधवीताई जाधव यांनी हे सिद्ध करून दाखवलेलं आहे की आम्ही कधीही तुम्हाला एका दिवसामध्ये गुडघ्यावर आणू शकतो. एका दिवसामध्ये. लक्षात घ्या, ती रग आमच्यामध्ये आहे, ती ऊर्जा आमच्यामध्ये आहे, ती संख्या आमच्याकडे आहे, ते मनोबल आमच्याकडे आहे, ते धैर्य आमच्याकडे आहे. आम्ही केवळ संविधानाला मानतो, लोकशाहीला मानतो, शांततेला मानतो, मानवतेला मानतो म्हणून गप्पा आहोत. तुम्ही जो इल्लीगल मार्गाने धुमाकूळ या देशामध्ये माजवलेला आहे, लक्षात घ्या, आमच्यासाठी केवळ एक दिवस पुरेसा आहे. त्यामुळे होशमध्ये या. काल ती घटना झाल्यानंतर त्या भगिनी माधवी जाधव यांनी परत एक व्हिडिओ केला आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलं की गिरीश महाजन यांनी केलेलं हे पाप एवढं मोठं पाप आहे की गिरीश महाजन यांनी कुंभमेळ्यामध्ये जाऊन आंघोळ जरी केली तरी सुद्धा ते पाप फिटणार नाही. आणि माधवी जाधव यांनी हे विधान उच्चारताच माझ्या डोळ्यासमोर उभा राहिले जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज. तुकाराम महाराजांचा कुंभमेळ्याचा अभंग मी तुम्हाला अनेकदा सांगितलेला आहे, परंतु आज तो अभंग न सांगता जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा एक अभंग सांगतो. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी अस्पृश्यतेला नकार दिलेला आहे. लक्षात ठेवा. कुणीतरी एक विद्वान आहे, दत्तप्रसाद दाभोळकर यांच्या पुस्तकामध्ये मी तो संदर्भ वाचला. त्यामध्ये ते विद्वान म्हणतात की वारकरी साधू संतांनी अस्पृश्यतेच्या विरोधामध्ये काम केलेलं नाही, परंतु प्रचंड काम केलेलं आहे. लक्षात घ्या, इतकं प्रचंड काम केलेलं आहे ज्याची तुम्ही कल्पनाही करू शकणार नाहीत. आणि तुकोबारायांचा जो अभंग आहे, महारासी शिवे कोपे ब्राह्मण तो नव्हे, तया प्रायश्चित देह त्याग करिता नाही. म्हणजे तुकोबाराय म्हणतात की अस्पृश्यता पाळणं, अस्पृश्यता मानणं हे एवढं मोठं पाप आहे की जर एखादा सगळ्यात वरती असणारा ब्राह्मण, लक्षात ठेवा, त्याला जर असं वाटत असेल की महाराला शिवल्यानंतर कोप होतो किंवा आपण अशुद्ध होतो, तर ते एवढं मोठं पाप आहे की ते पाप, लक्षात ठेवा, ज्या पद्धतीने माधवी जाधव यांनी म्हटलं की कुंभमेळ्यामध्ये आंघोळ केल्याने जाणार नाही, तर तुकाराम महाराजांनी त्याच्याही पुढे जाऊन म्हटलेलं आहे की देहांत प्रायश्चित्त जरी घेतलं, लक्षात ठेवा, देहांत प्रायश्चित्त किती मोठं प्रायश्चित्त आहे, एवढं घेतल्यानंतर सुद्धा ते पाप फिटणार नाही. याच्यापेक्षा टोकाची भाषा असू शकते का? ती भाषा तुकाराम महाराजांनी गाथेमध्ये वापरलेली आहे. लक्षात घ्या. आणि हे फार भयानक षडयंत्र आहे. लक्षात घ्या, आम्ही प्रत्येकाला आपलं म्हणणारे माणसं आहोत. आमच्यासाठी ब्राह्मण असो, मराठा असो, ओबीसी असो, एससी असो, एसटी असो, दलित असो, मुस्लिम असो, आम्ही भेदभाव करत नाहीत. लक्षात ठेवा. मुळात आम्ही जातीवाद मानत नाही. आणि मी स्वतः शिवराय फुले शाहू आंबेडकरवादी जरी असलो तरी मी स्वतः हिंदू राष्ट्राचा समर्थक आहे. आणि लक्षात घ्या, हे जे लोक दाखवतात का, गिरीश महाजन असेल, मान्या कुलकर्णी असेल किंवा तो धीरेंद्र पाखंडी असेल, हे जे लोक आहेत, हे जे दाखवतात का हिंदू राष्ट्र, हे ॲक्च्युली हिंदू राष्ट्राचे विरोधक आहेत. लक्षात घ्या. आता ओबीसी समाज या देशामध्ये 52% आहे. मी कालच्या व्हिडिओमध्येच सांगितलं, ओबीसी समाज 52% आहे. आणि देवेंद्र फडणवीस सांगतात की भारतीय जनता पार्टीचा DNA हा ओबीसी आहे. आता सगळा ओबीसी, लक्षात घ्या, सगळा ओबीसी हिंदू आहे. म्हणजे हिंदू समाजाचा 50% भाग. आणि त्या ओबीसींसाठी, त्या SC STसाठी, SC ST मधील सुद्धा बौद्ध समाज जर वगळला तर बाकीचा जवळपास
75% भाग हा हिंदू समाजाचा भाग आहे. आणि महत्वाचं लक्षात घ्या, जे UGC बिल येत आहे, लक्षात ठेवा, उच्च शिक्षण संस्थांमध्ये जो जातीगत भेदभाव होत आहे आणि त्याला संरक्षण देण्यासाठी, आणि त्यामध्ये ओबीसींना सुद्धा संरक्षण भेटायला पाहिजे. रोहित वेमुला सोबत काय झालं, पायल तडवी सोबत काय झालं, आणि मागच्या काही दिवसामध्ये या घटना 118% वाढलेल्या आहेत. आणि अशामध्ये ज्या वेळेस एखादं बिल हिंदू ओबीसींच्या समर्थनार्थ येतं, हिंदूच असणाऱ्या SC STंच्या समर्थनार्थ येतं, त्यावेळेस हिंदू राष्ट्र म्हणणारे सगळे सवर्ण लोक, सगळे साधू संत म्हणणारे, ऍक्च्युली यांना साधू संत म्हणणं हा फार मोठा अपमान आहे. परंतु हे लोक स्वतःला साधू संत म्हणून घेतात, परंतु हे भोंदू पाखंडी सुद्धा मैदानामध्ये उतरलेले आहेत. म्हणजे हिंदू राष्ट्राचे समर्थक हिंदूंच्या विरोधामध्ये मैदानामध्ये उतरलेले आहेत. म्हणजे यांना हिंदू राष्ट्र खरंच हवं आहे का? लक्षात घ्या, माझ्या संकल्पनेतील हिंदू राष्ट्र काय आहे की जाती अंत. लक्षात घ्या, सर्वात महत्वाचं म्हणजे हे जे तोंडाने केवळ म्हणतात की जात पात की करो बिदाई, हम सब हिंदू भाई भाई, परंतु यांना ऍक्च्युली जात संपवायची नाही, जाती कायम ठेवायच्या. जो जाती अंत, जो महामानवांचा संदेश आहे, एकदा जाती संपल्या की आपण सगळे एक होतो, लक्षात घ्या. आणि हे फार महत्वाचं आहे. त्यामुळे मित्रांनो, काल माधवी जाधव यांनी एक क्रांती केलेली आहे. लक्षात ठेवा, एक मरगळ आली होती, एक निस्तेज अवस्था प्राप्त झाली होती. भगतसिंह कोश्यारी ज्याने छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी केली, ज्याने क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची बदनामी केली, अरे बाबांनो, कोणत्या शब्दामध्ये तुम्हाला सांगायचं? हा महाराष्ट्र, या महाराष्ट्रामध्ये मराठे राहतात का, हा मला प्रश्न पडलेला आहे. लक्षात घ्या. अरे तुम्ही एवढ्या संख्येने केवळ गाडीच्या पाठीवर छत्रपती लावणं याने त्याने मराठा होत नाही. जर तुम्हाला शिवाजी महाराजांचा अपमान सहन करण्याची वेळ येत असेल आणि अपमान करणाराला जर या देशामध्ये पद्मभूषण पुरस्कार भेटत असेल, तर हे मराठा खासदार आमदार हे तर फार शंड आहेतच, परंतु उर्वरित समाजाबद्दल तरी काय बोलायचं? मुठभर लोक केवळ सोशल मीडियावरती लिहून निषेध करून काही होणार आहे का? लक्षात ठेवा. आणि 90% समाजाला तर काही सुद्धा देणं घेणं नाही. आमचा 90% मराठा समाज, ओबीसी समाज याच पाखंड्यांचा, मन्या कुलकर्णीचा किंवा या कोरटकरचा किंवा या भगतसिंह कोश्यारींचा गुलाम आहे. आणि ही रियालिटी आहे. मी जे काही विधान करतो, प्रत्येक विधान हे अनुभवाच्या आधारे, पुराव्याच्या आधारे आणि जबाबदारीने करतो. आणि एकदा केल्यानंतर ते विधान कधीही माघारी घेत नाही. कारण माझी बांधिलकी ही विचारांशी आहे, माझी बांधिलकी ही वारकरी साधू संत आणि महामानवांच्या विचारांशी आहे. आणि काल प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने हे आपल्याला प्रजासत्ताक खऱ्या अर्थाने, इंग्रज गेले, भारतीयांचं राज्य सुरू झालं, इथपर्यंत ठीक आहे, परंतु या भारतामध्ये भारत आहे का? भारतामध्ये हिंदू आहे का? तुम्ही एवढा भेद निर्माण करून ठेवलेला आहे, एवढी विषमता निर्माण करून ठेवलेली आहे, एवढं अमंगळ करून ठेवलेलं आहे. लक्षात घ्या. त्यामुळे येथे शुद्ध निरे, तुकोबारायांचा शब्द आहे, सापडणं मुश्किल झालेलं आहे. एवढा असत्याचा बाजार भरलेला आहे, पाखंडाचा बाजार भरलेला आहे. सत्य नेमकं कशाला म्हणायचं हे कळायला मार्ग नाही. कारण सगळीकडे जिकडं पाहावं तिकडं असत्य असत्य, आणि हेच हे असत्य पाखंडी
जे लोक बाबासाहेबांचे विरोधक आहेत, जे लोक छत्रपती शिवाजी महाराजांचे विरोधक आहेत, महात्मा फुलेंचे विरोधक आहेत, ते राजसत्तेमध्ये बसलेले आहेत आणि त्यामुळे बोलावं लागणार आहे. त्या एकट्या रणरागिणी बोलल्या म्हणून तुमची जबाबदारी संपली असं नाही. प्रत्येकाने बोला, सोशल मीडियावरती बोला, जिथं स्टेज भेटेल तिथं बोला, प्रत्येकाने बोला आणि त्या ताईच्या समर्थनासाठी किंवा जे लोक कोणीही असो, जे लोक या आपल्या विचारधारेशी बांधील आहेत, या सर्वांनी, मग ते कोणत्याही जातीचे असोत, ब्राह्मण असो, मराठा असो, ओबीसी असो, एससी असो, एसटी असो, जे आपल्या विचारांचे आहेत त्या सर्वांना साथ द्या. आपण सर्वजण जर एकत्र राहिलो तरच येणारा काळ आपला असणार आहे, नाहीतर हे आपल्या मानगुटीवर बसायला तयार आहेत. आजच्या पुरतं एवढंच. रामकृष्ण हरी. जय जगद्गुरु. जय शिवराय. जय भीम.